जिल्हा परिषदेच्या 2025च्या निवडणुकांसाठी आरक्षणाची यादी जाहीर होताच जिल्ह्याचं राजकीय वातावरण तापले। एकूण 68 गटांपैकी जवळपास निम्मे गट महिलांसाठी राखीव ठरले असून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांच्या नेतृत्वाचा नवा अध्याय सुरू होण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत। चंदगड तालुक्यातील 4ही गट महिला आरक्षणात आलेत। त्यापैकी 2 गट खुल्या प्रवर्गातील तर 2 गट ओबीसी महिला प्रवर्गात आहेत। यामुळे या तालुक्यात महिला उमेदवारांना निवडणुकीत संपूर्ण वर्चस्व गाजवण्याची संधी मिळणार आहे। कोल्हापुरात सुरू असलेल्या रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाची आमदार राजेश क्षीरसागर यांनी मध्यरात्री अचानक पाहणी केली। दसरा चौक ते स्वयंभू गणेश मंदिर मार्गावरील काम तपासताना अधिकारी व ठेकेदार अनुपस्थित असल्याचं निदर्शनास आलं। यावर आमदार क्षीरसागर यांनी फोनवरून संबंधितांना खडे बोल सुनावले। त्यांनी स्पष्ट इशारा दिलाय की रस्त्याच्या कामात कोणतीही हायगई चालणार नाही आणि दर्जेदार काम होणं अनिवार्य आहे। या अचानक भेटीची सकाळपासून शहरात जोरदार चर्चा असून नागरिकांनी आमदारांच्या तत्परतेचं कौतुक केले। कोल्हापुरातील सिद्धलक्ष्मी चहा कंपनीच्या कार्यालयात मिरजेच्या गांधी चौक पोलीस ठाण्याच्या पथकाने छापा टाकून बनावट नोटा तयार करण्याचा उद्योग उघडकीस आणलाय। पोलिसांनी झेरॉक्स मशीन, नोटा मोजण्याचं मशीन, स्कॅनर, प्रिंटर, एक 4 चाकी वाहन आणि 500 व 200 रुपयाच्या एकूण 1,11,00,000 रुपयाच्या बनावट नोटा जप्त केल्यात। या प्रकरणात पोलीस हवालदार इब्रार इनामदार, सुप्रीत देसाई, राहुल जाधव, नरेंद्र शिंदे व सिद्धेश म्हात्रे यांना अटक झाली आहे। किरकोळ वादामुळे सदर बाजार येथील गवळी गल्लीत शनिवारी सकाळी गंभीर हल्ला घडलाय। दिलीप वामन कवडे वय वर्ष 47 राहणार सदर बाजार आणि त्यांच्या पत्नीवर शेजारी अमोल साळुंके यांनी अचानक घरी घुसून बांबूने हल्ला केला। या मारहाणीत दोघे जखमी झालेत। जखमींनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अमोल साळुंके याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलीस अधिक तपास करत आहेत। ऑनलाईन कंपन्यांकडून मागवलेल्या महागड्या इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वतःकडे ठेवून रिकामे बॉक्स परत करणाऱ्या डिलिव्हरी बॉयसह त्यांच्या मित्रावर गुन्हा दाखल झालाय। अभय कर्नूरकर राहणार सिद्धार्थनगर आणि मित्र अमीर सोहेल मकादार राहणार केसापूर पेठ यांनी तब्बल 2,06,000 रुपयाची फसवणूक केली अशी फिर्याद पुण्यातील प्रकाश रतिलाल शहा यांनी दिली आहे। फिर्यादीनुसार अभय कर्नूरकर ऑनलाईन कंपनीत काम करत असून 27 फेब्रुवारी ते 15 मे दरम्यान महागडे मोबाईल, डिजिटल वॉच आणि एअरपॅड्स यांची ऑर्डर करून वस्तू मित्राला देत असे आणि नंतर कंपनीला पार्सल रिकामं आलंय असं सांगून परत पाठवत आणि वस्तू स्वतःकडे ठेवत होते। सीसीटीव्ही तपासात ही फसवणूक उघडकीस आली आहे। संशयितांनी वस्तू नंतर 50% किमतीला विकल्याचंही समोर आलंय। शाहूपुरी पोलीस या प्रकरणाची अधिक चौकशी करत आहेत। ठाणे पोलिसांनी कोल्हापूरच्या चंदगडमधून आमदार शिवाजी पाटील यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाऊ बहिणीला अटक केली आहे। पाटील यांना अश्लील फोटो संदेश पाठवून ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न झाला होता। आर्थिक फायद्यासाठी हा डाव रचल्याचा प्राथमिक अंदाज असून पोलिसांचा तपास सुरू आहे। कोल्हापूर जिल्हा पोलीस दलातील गैरप्रवृत्त पोलिसांवर एसपी योगेश कुमार गुप्ता यांनी कडक कारवाईचा बडगा उगारलाय। बनावट नोटा प्रकरणातील सूत्रधार हवालदार इनामदार याला विना चौकशी थेट बडतर्फ करण्यात आले। तसेच खंडणी उकळणे, आरोपींना मदत करणे अशा प्रकरणावरही गुन्हे दाखल होऊन गैरप्रवृत्त अधिकारी आता एसपींच्या रडारवर आहेत। साळुंके नगरवरील मुख्य वितरण रेषेत हॉल बसवण्यात येणार असून प्रभावित भागातील नागरिकांना टँकरद्वारे पाणीपुरवठ्याची व्यवस्था करण्यात येईल। शिवाय डी व सी वॉर्ड व शिंगणापूर परिसरातील पाणीपुरवठा नियमित सुरू राहणार आहे। कोल्हापूर महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या दुरुस्ती कामामुळे आज आणि उद्या शहरातील ए व बी भागात पाणीपुरवठा खंडित राहणार आहे। आयुष्याच्या रणांगणावर सध्या ओंकार कुंभार जीवनासाठी झुंज देत आहेत। त्यांना तातडीने फुफ्फुस प्रत्यारोपणाची गरज आहे। मात्र या उपचारासाठी लागणारा प्रचंड खर्च त्याच्या कुटुंबियासाठी अशक्यप्राय ठरत आहे।
सध्या ओंकार याच्याकडे आवश्यक निधीपेक्षा तब्बल 55 लाख रुपयाची कमतरता आहे. या उपचाराशिवाय त्याचं जीवन गंभीर संकटात सापडलंय. त्यामुळे समाजातून, दानशूर व्यक्तीमधून आणि सामाजिक माध्यमाद्वारे सर्वांच्याकडून मदतीचं आवाहन करण्यात आलंय. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणारं. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.